Dear students, the next point, function. Okay, so function in C programming, this is also one of the great feature, because when we are dealing with the real world application, then that applications are large in size and complex. So the function is the concept that make it is easier. Okay, so what is actually a function? Okay, so function means what, or it is actually helpful when we are making a large application, like example real life application like a banking system, college admission system, flight reservation system. Okay, so these are the examples of real kind of applications. So when you are making such a big softwares, okay, then it is always better to divide that softwares, okay, in small models, small pieces, and that is actually called as a functions. This piece or this model is called as a function. So because of that, okay, it is more logical, it is easier to understand. Okay, that dividing of that application into small one, that model, okay, is we call them as a function, and because of that it is more easier and it is also logical to understand. Okay, so because of the function, okay, it is easier to design, write and maintain that application, okay, very simply and clearly. Okay, so instead of making all code in one main function, okay, it is always better to divide, depend upon their specific work, we divide it into a model, we call them as a function. बघा, फंक्शन म्हणजे काय बघा, तसं रिअल लाईफमध्ये आपण जे काय फंक्शन म्हणतो, फंक्शन म्हणजे एखादी कार्य म्हणूया आपण. ओके, एखादं कार्य. ओके, तर इथं बघा, जेव्हा आपण सी प्रोग्रॅमिंगचा उपयोग करतो आणि एखादं सॉफ्टवेअर बनवत असतो, जसं तुम्हाला मी उदाहरण दिली की बँकिंगचं सॉफ्टवेअर असेल किंवा कॉलेजचे सॉफ्टवेअर असेल, कॉलेज ॲडमिशन सिस्टीम किंवा कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीमचं असेल, किंवा कोणत्याही प्रकारचं फ्लाईट रिझर्वेशन वगैरे असेल, ही जेव्हा आपण सॉफ्टवेअर्सचा विचार करतो तेव्हा ही सॉफ्टवेअर्स खूप त्यांची साईज खूप मोठी असते. साईज खूप मोठी इन द सेन्स की आपण आता जे आपण प्रोग्राम्स बनवतो, की त्याची साईज जर विचार करायला गेली तर ती किती असते, जास्तीत जास्त आपण बघितले ते 30 लाईन्सची असेल. ओके, पण ही जी सॉफ्टवेअर्स बोलतो याची साईज खूप मोठी असते, म्हणजे ती हजारांच्या पुढं असते, 1000 लाईनच्या पुढं असते, म्हणजे 5000 6000 लाईन्स पण असू शकते, एवढी मोठं आहे किंवा त्याच्यापेक्षाही मोठं असू शकतं. तसंच ते गुंतागुंतीचं पण असतं. जसं बँकिंगमध्ये बघितलं तर तुम्ही RTGS करताय, NEFT करताय, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असताय, ATMमधून पैसे काढत असताय, तर हे सगळं गुंतागुंतीचं पण असतं. तर अशा वेळी तो जे काही प्रोग्रॅम असेल, त्या प्रोग्रॅमचा, त्या ॲप्लिकेशनचा कोड आहे, ओके, तो एकत्रच एका मेनच्या आतमध्ये लिहिणं, मेन फंक्शनच्या आतमध्ये, मेन हा फंक्शनच आहे, ओके, ते मेनच्या आतमध्ये लिहिणं, ओके, त्याच्यापेक्षा तोच डिव्हाइड करणं, म्हणजे तो काम कसं करतो, ती सिस्टीम कशी काम करते. जसं कॉलेज सिस्टीमचा विचार केला तर कॉलेज सिस्टीममध्ये काय आहे की कॉलेज सिस्टीममध्ये स्टुडंट आहेत, टीचर्स आहेत, लायब्ररी आहे, लॅबोरेटरी आहे. ओके, मग या प्रत्येकाची विभाग करणं कधीही चांगलं. म्हणजे आपण काय करतो आहे, मेनच्या आतमध्ये अख्खा कोड लिहितो आहे. ओके, समजा कॉलेजसाठी तुम्ही एखादा सॉफ्टवेअर बनवत आहे, तर आपण जी माहिती आहे त्याप्रमाणे काय करणार, मेनच्या आतमध्ये सगळा कोड लिहिणार आहोत, बरोबर आहे का. हेच जर तुम्ही असं केलं की तोच जो कोड आहे मेनच्या आतमध्येच म्हणतो आहे मी, मेनच्या आतमध्येच काय करा, कॉलेज म्हटल्यानंतर कॉलेजच्या आतमध्ये काय काय येतं, टीचर येतात, स्टुडंट येतं, लायब्ररी येते. ओके, तर ह्या प्रत्येकासाठी एक एक मॉडेल द्या. म्हणजे टीचरसाठी एक मॉडेल, टीचरसाठी एक मॉडेल, स्टुडंटसाठी एक मॉडेल, लायब्ररीसाठी एक मॉडेल, लॅबोरेटरीसाठी एक मॉडेल, असं करा. म्हणजे तेच जो कोड आहे तो एकदम एकामागोमाग एक लिहिण्यापेक्षा त्याची विभागणी करा आणि टीचर, स्टुडंट, लायब्ररी, लॅबोरेटरी असे त्याच्यामध्ये विभागणी करा. म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये, म्हणजे हे काय होतं, हे समजण्यासाठी खूप सोपं पडतं, तार्किकदृष्ट्या खूप सोपं पडतं समजण्यासाठी म्हणून.
ओके. म्हणजे काय की एखादा बदल जर तुम्हाला करायचा असेल, काही नवीन काहीतरी आलं टीचरच्या संदर्भानं, स्टुडंटच्या, तर तुम्ही त्या एरियामध्येच ते करू शकताय. त्या ठिकाणी तुम्ही ते बदल काहीतरी कमी जास्त करू शकताय. हे खूप बरं पडतं जशी विभागणी करणं. सोपी गोष्ट सांगायची म्हणजे म्हणजे हेच काय तर हे जे लार्ज ॲप्लिकेशन आहे याची विभागणी करणं. ओके. आणि हेच करण्यासाठी आपण फंक्शनचा उपयोग करतो आहे. आणि ज्याच्यामुळं आपल्याला हे समजायला सोपं जातं. म्हणजे कुठल्याही टीचरसाठी काय कुठं लिहिले म्हणजे त्या विभागामध्ये ते आहे तिथे आपण ते बघू शकतो. जसं मेन हा एक फंक्शन आहे, लक्षात ठेवा. हा मेन जो म्हटलं, हा मेन हा फंक्शनच आहे. ओके. जो ओपनिंग ब्रॅकेटला स्टार्ट होतो आणि क्लोजिंग ब्रॅकेटला संपतो. तसाच टीचर नावाचा फंक्शन लिहा, ज्याच्या आतमध्ये म्हणजे ओपनिंग ब्रॅकेट द्या, क्लोजिंग ब्रॅकेट त्याच्या आतमध्ये त्याचा कोड लिहा. हे मी सांगणारच तुम्हाला भविष्यामध्ये, पुढे सांगेनच. ओके. तर ह्याच्यामुळं काय घडतं बघा, फंक्शन लिहिण्यामुळं काय घडतं, त्याची रचना म्हणजे ते जे काय तुम्ही सॉफ्टवेअर बनवताय त्याची डिझायनिंग, त्याची रचना, ओके, त्याचा आराखडा करणं सोपं जातं. ओके. तसंच ते रायटिंग करणं म्हणजे कोडिंग करणं सोपं जातं. म्हणजे कुठल्या एरियामध्ये आपल्याला काय टाईप करायचं आहे. जसं इथं सांगतो तुम्हाला टीचरच्या एरिया फंक्शनमध्ये टीचरच्या संदर्भानं टाईप करणं, स्टुडंटच्या संदर्भानं स्टुडंटच्या एरियामध्ये टाईप करणं, म्हणजे रायटिंगसाठी सोपं जातं. मेंटेनन्सला खूप सोपं जातं. ते सुस्थितीमध्ये ठेवणं म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जरी आला तर ते मेंटेन करण्यासाठी खूप सोपं पण जातं. ओके. म्हणजे तो प्रॉब्लेम काढणं, ओके, आणि ते व्यवस्थित कामाला लावणं. ओके. आणि ह्या गोष्टींमुळे हे सोपं पडतं आणि समजायलाही सोपं पडतं, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण फंक्शनचा उपयोग काय करतो, फंक्शनचा उपयोग आपण करतो. तर आपण बघणार आहोत फंक्शन कसा लिहायचा, काय लिहायचा. आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो की फंक्शन म्हणजे कशा प्रकारे बघा. जसं सी प्रोग्रॅमिंगमध्ये आपण फंक्शन्स करतो आहे म्हणजे कोड संबंधित नुसार कोडिंग करतो आहे आपण, तुकडे पाडतो. जसं टीचर आहे कॉलेज सिस्टीममध्ये, स्टुडंट आहेत, तर त्याच्यानुसार आपण त्याची विभागणी करतो आणि त्याचा कोड लिहितो. त्यालाच फंक्शन असं म्हणायचं. ओके. दुसरं आपण रिअल टाईपमध्ये एखादं एक्झाम्पल सांगायला गेलं तर समजा एखादा बंगला असेल, एखादं घर आहे, तर घरामध्ये सुद्धा खोल्या असतात बघा. ओके. म्हणजे घरातल्या आपण खोल्या म्हणजेच काय, भिंती. हे भिंती आपण दिल्या की एक खोली झाली. जसं काय असेल घरातले जे काय खोल्या आहेत, ओके, तर काय डायनिंग रूम असेल, किचन रूम असेल, बेडरूम असेल, ओके. तर हे जे काही आहे, ह्या ज्या काय खोल्या आहेत, हेच म्हणजे काय, तर हे आपण काय करतो, पूर्ण घर, ओके, पूर्ण घराची विभागणी आपण खोल्यांमध्ये करतो आणि ह्यालाच फंक्शन म्हणायचं. किचन रूम म्हणजे एक फंक्शन लक्षात ठेवा, ओके. बेडरूम म्हणजे एक फंक्शन लक्षात ठेवा, ओके. हेच म्हणजे जर खोल्या नसतील तर तुमचं ते चार भिंती लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळंच कोंबणार आहात असल्यासारखं. पण तुम्ही खोल्या आल्यामुळे काय झालं की ते विशिष्ट म्हणजे किचन रूम एक आली, म्हणजे जिथे तुम्हाला भविष्यामध्ये काही किचनच्या संदर्भानं तुम्ही करायचं तर ते कुठं करणार, त्या किचन रूममध्येच करणार, लक्षात ठेवा. ते का बेडरूममध्ये करणार नाही, बरोबर आहे का. तर हे थोडंसं सेपरेशन म्हणजेच काय की तुमचं जे आहे ते त्याची विभागणी करणं, त्याची विभाग पाडणं, आणि ह्यालाच काय म्हणायचं, फंक्शन प्रोग्रॅमिंगमध्ये. ओके. तर आपण हे पाहूयात आता. तर फंक्शन म्हणजे काय बघा आता. ओके. फंक्शन म्हणजे काय बघा, तर फंक्शन हा एक ब्लॉक असतो, सेल्फ कंटेंट ब्लॉक असतो. म्हणजे एक विभाग, एक तुकडा, एक मॉडेल, ज्याच्या आतमध्ये कोड असतात, ज्याच्या आतमध्ये स्टेटमेंट्स असतात, आणि तो फंक्शन एक विशिष्ट असं काम करतो. ओके. तर सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये, ओके, सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज कंटेन्स so many functions. We have to give a name to the functions. It contains more than one functions. We can reuse that function so many times. Okay. So one of the main important function of C programming is a main function. बघा, सी जी काय प्रोग्रॅमिंग आहे ते सी प्रोग्रॅमिंगमध्ये आपण सीचा प्रोग्राम जर बघितला तर त्याच्यामध्ये कितीतरी फंक्शन्स असतात, आणि आपण फंक्शन्स पण लिहू शकतो, कितीही फंक्शन लिहू शकतो, त्याला मर्यादा नाही आहेत. फंक्शनला नाव असतं, फंक्शनचा कोड असतो. जसं फंक्शनची व्याख्याच काय, तर फंक्शन म्हणजे असं काही की ज्याला नाव असतं आणि ज्याच्या ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये स्टेटमेंट्स असतात. फंक्शन म्हणजे एक विधानांचा, स्टेटमेंटचा संच जो विशिष्ट असं काम करतो. ओके. तर ते आपण पाहणारच आहोत. तर सी प्रोग्रॅमिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फंक्शन आहे तो म्हणजे मेन फंक्शन, जो आपण बघितला आहे. मेनच्या आतमध्येच आपण स्टेटमेंट लिहितो. ओके. तर इथं आपण एक्झाम्पल बघूया त्याचं, तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी पहिल्यांदा एक्झाम्पलकडे जातो, आणि नंतर जे ही कन्सेप्ट आहेत, इथं फंक्शनचं कन्सेप्ट आहे बघा, फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन डिफिनेशन,
ह्या दोन्ही गोष्टी मी एक्सप्लेन करतो. इवन हे दोन्ही कन्सेप्ट इथं पण येत आहे, त्या एक्झाम्पलमध्ये पण ते येतातच. ओके, तर इथं बघा ह्या एक्झाम्पलमध्ये. ओके, आता हे एक्झाम्पल कशाचं आहे, इथून जे सुरू होतं, इथून एक्झाम्पल सुरू होतं, ह्याच्यामध्ये मी काय करतो आहे, 2 नंबर घेतो आहे आणि त्यांची ॲडिशन करतो आहे. आणि ते करण्यासाठी मग मी फंक्शन लिहिलं आहे, त्यासाठी फंक्शन लिहिलं आहे. तर बघा इथे स्टार्ट झालं std.h हेडर फाईल. हे बघा ही जी स्टेटमेंट आहे, पुढची 2 नंबरची ही जी स्टेटमेंट आहे, हिला म्हणायचं फंक्शनचं प्रोटोटाईप किंवा फंक्शनचं डिक्लेरेशन. या स्टेटमेंटला सुद्धा म्हणतात फंक्शनचं डिक्लेरेशन. म्हणजे फंक्शन ॲक्च्युअल स्पष्ट करण्यापूर्वी तो डिक्लेअर करणं गरजेचं आहे. कारण ही स्टेटमेंट जी आहे फंक्शन डिक्लेरेशन, ही कंपायलरला, कारण आपण प्रोग्राम रन करतो, रन केल्यानंतर कंपायलिंग होते, तर तो जो कंपायलर जो असतो त्या कंपायलरला समजायला लागतं की फंक्शनचं नाव काय, फंक्शनला आर्ग्युमेंट्स कोणते देतो आहे. ओके, फंक्शनची रिटर्न टाईप काय आहे. हे बघा इथे जे पाहतो आहे आपण, हे फंक्शनचं नाव आहे, सम हे फंक्शनचं नाव आहे, हे इंटिजर टाईप ए आणि बी हे 2 आर्ग्युमेंट्स आहेत. म्हणजे आपलं फंक्शन तो काम करण्यासाठी आपल्याला जी माहिती द्यावी लागते ते हे ए आणि बी या 2 व्हेरिएबलला आपण देतो. आणि INT हे रिटर्न टाईप आहे. रिटर्न टाईप म्हणजे काय, फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करतो. ओके, तर ते काय कशा प्रकारे पुढे समजेलच तुम्हाला. तर ह्या स्टेटमेंटला काय म्हणतात, फंक्शनचं डिक्लेरेशन, जे कंपायलरला लागतं. कंपायलरला फंक्शनचं नाव समजावं, त्याची रिटर्न टाईप समजावी, ओके, त्याचे आर्ग्युमेंट समजावे, यासाठी ही स्टेटमेंट आहे. नंतर पुढचा फंक्शन आहे बघा मेन फंक्शन. हा बघा हा मेन फंक्शन. ओके, मेन फंक्शन इथं स्टार्ट झाला आणि इथं संपला. ओके, प्रत्येक फंक्शनची व्याख्या तशीच आहे. म्हणजे फंक्शन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये ह्या स्टेटमेंट्स आहेत बघा, एवढ्या सगळ्या स्टेटमेंट. फंक्शन इज अ सेल्फ कंटेंट ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. ज्या सगळ्या स्टेटमेंट्स आहेत फंक्शनच्या आतमध्ये, त्याच्या स्वतःच्या स्टेटमेंट्स असतात आणि ते विशिष्ट असं काम करतं. हा मेनसुद्धा त्याचं काम करतो. ओके, तर मेन, ओके, मेन फंक्शनच्या आतमध्ये हा मेन फंक्शन. आता ह्याच्या आतमध्ये हे बघा डिक्लेअर केले मी व्हेरिएबल num1 num2 आणि ॲड. num1 num2 का, तर 2 व्हॅल्यूज एंटर करायचे आहेत म्हणून num1 num2. ॲड का, तर ॲडिशनसाठी म्हणून व्हेरिएबल व्हॅल्यू स्टोअर करायसाठी रिझल्टची ॲडिशन झाल्यानंतरची. ओके, प्रिंटएफ स्टेटमेंट. आता बघा प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे दोन्हीसुद्धा फंक्शन्स आहेत. ओके, हे दोन्ही पण फंक्शन्स आहेत, लक्षात ठेवा, प्रिंटएफ आणि स्कॅनएफ. ॲक्च्युली आपण पुढं पाहणारच आहोत ते. इथं जर बघितलं तर बघा इथं पण आहे बघा, फंक्शनच्या टाईप्स आहेत, एक लायब्ररी फंक्शन आणि युजर डिफाईन फंक्शन. लायब्ररी फंक्शन्सलाच बिल्ट इन फंक्शन्स पण म्हणतात. ओके, तर ॲक्च्युली आपण आताचं कन्सेप्ट बघतोय हे फंक्शन. ओके, तर हे प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे सुद्धा 2 फंक्शन्स आहेत. प्रिंटएफ प्रिंट करतं, स्कॅनएफ माहिती घेतं आणि स्टोअर करतं मेमरीमध्ये. हे दोन्ही फंक्शन्स आहेत, हे प्रीडिफाईन फंक्शन्स आहेत किंवा बिल्ट इन फंक्शन्स आहेत. प्रीडिफाईन किंवा बिल्ट इन म्हणजे हे जे फंक्शन्स आहेत हे अगोदरच लिहिलेले आहेत. प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे सुद्धा फंक्शन्स आहेत, ह्यांचासुद्धा कोड आहे, लक्षात ठेवा, पण हे अगोदरच लिहिलेले आहेत, लक्षात ठेवा. मग ह्यांचा कोड कुठं आहे, तर ह्यांचा दोघांचाही कोड कुठं आहे, ह्या stdio.h ह्या हेडर फाईलच्या आतमध्ये या दोघांचाही कोड आहे. म्हणून ही हेडर फाईल आपल्याला इन्क्लूड करावी लागते. जर ही हेडर फाईल तुम्ही इन्क्लूड केला नाहीत तर प्रिंटएफ आणि स्कॅनएफ या स्टेटमेंटच्या इथे एरर येतो. मी परत सांगतो बघा, प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे दोन्हीही फंक्शनच आहेत. फंक्शनच्या कॅटेगरी आहेत, फंक्शन प्रीडिफाईन आणि युजर डिफाईन. ओके, आपण हा जो सम आता बघतोय इथे दिला आहे तो हा युजर डिफाईंड आहे. मात्र हे प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे प्री डिफाईंड किंवा बिल्ट इन. प्री म्हणजे अगोदरच डिफाईन केले आहेत. मग अगोदर कुठं डिफाईन केले आहेत, stdio.hच्या आतमध्ये डिफाईन केलेले आहेत, म्हणून ते आपण फक्त वापरतोय, त्यांची नावं फक्त वापरतोय. ओके, त्यांचा कोड याच्या आतमध्ये stdio.hच्या आतमध्ये. मात्र सम हा फंक्शन हा बघतोय, हा फंक्शन प्री डिफाईन नाही आहे, तो युजर डिफाईंड आहे. युजर डिफाईन म्हणजे युजर डिफाईन करणार आहे, तो काय आहे कसा आहे सगळं युजर सांगणार आहे. ओके, तर बघा इथं आलो आहे मी, हा फंक्शनचं नाव आहे, सगळी माहिती सांगितली तुम्हाला मी. ओके, प्रिंटएफ एंटर टू नंबर टू ॲड हे प्रिंटएफमुळे स्क्रीनवरती इथे झाले बघा, प्रिंट झाले बघा, या ठिकाणी प्रिंट झाले. ओके, त्याच्यानंतर स्कॅनएफ हा फंक्शन जो व्हॅल्यू घेतो, तर इथं 2 num1 num2च्या व्हॅल्यू आपण जे देणार आहोत त्या घेणार आहोत. इथं 23 आणि 56 असं दिले बघा, की ह्या 2 व्हॅल्यू त्याने घेतल्या आणि ज्या num1 आणि num2ला त्या व्हॅल्यू असाईन झाल्या. आता पुढे इथं आलो बघा ह्या स्टेटमेंटला. इथं आल्यानंतर ॲड इज इक्वल टू, ॲड हे व्हेरिएबल आहे बघा, ॲड हे व्हेरिएबल आहे, इथे दिले ॲड इज इक्वल टू
सम, आता हे सम कोणाचं नाव आहे? सम हे फंक्शनचं नाव आहे. सम हे कोणाचं नाव आहे? फंक्शनचं नाव आहे. इथे तर दिले बघा, मी सांगितले, डिक्लेअर केले. इंटिजर टाईप सम हे फंक्शनचं नाव आहे. सम हे फंक्शनचं नाव आहे की हे num1 आणि num2 इथे दिलं बघा. num1 आणि num2 ऑलरेडी 2 व्हेरिएबल आहेत, त्यांना व्हॅल्यू असणार आहेत. num1ला 23 आणि num2ला 56. आता ही जी स्टेटमेंट आहे, इथून कॉल इथं येतो, या स्टेटमेंटला येतो बघा. या स्टेटमेंटला फंक्शन कॉलिंग स्टेटमेंट असं म्हणतात बघा. ही जी स्टेटमेंट आहे सम राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये num1, num2, ही स्टेटमेंट आहे, याला फंक्शन कॉल असं म्हणतात. इथे लिहिली मुद्दाम त्यासाठी. ह्या स्टेटमेंटला काय म्हणतात? फंक्शन कॉल असं म्हणतात. ओके, तर इथून कॉल कुठं येतो? म्हणजे ही कॉलिंग स्टेटमेंट आहे. इथून कॉल कुठं येतो? या ठिकाणी येतो. इथून कॉल इथं येतो. इथं आल्यानंतर बघा, हे सम म्हणजे इथून कॉल इथंच काय येतो? इथून कॉल इथंच का येतो? कारण सम आहे आणि ह्या समला ते कॉल करतं, म्हणजे ते स्वतःलाच कॉल करतं. फंक्शन स्वतःला कॉल करतो. इथं आल्यानंतर हे ए आणि बी 2 आहेत बघा. INT A, INT B. तर काय होतं, हा जो num1 आहे या कॉलमधला, या स्टेटमेंटमधला कॉल केल्यानंतर हा num1 आणि num2. ओके, हा num1 या एला असाइन होतो आणि num2 या बीला. म्हणजे num1 इथे दिले, num1 इंटिजरच आहेत, तर num1 num2ला व्हॅल्यू आहेत की ह्या num1ची व्हॅल्यू एला असाइन होते, num2ची व्हॅल्यू बीला असाइन होते. याचा अर्थ num1ची व्हॅल्यू एला, म्हणजे याचा अर्थ ए किती होतो? 23 असाइन होतं, कारण num1ची व्हॅल्यू 23 आहे आणि num2ची व्हॅल्यू किती होती? 56. ती इथून कॉलिंगमुळे ही व्हॅल्यू एला, ही व्हॅल्यू बीला, त्यामुळे बी किती होतं? 56 असाइन होतं. म्हणजे num1 num2च्या व्हॅल्यू ए आणि बीला असाइन होतात बघा. ही कॉलिंग स्टेटमेंट आहे. इथून कॉल इथं येतो, num1 num2ची व्हॅल्यू ए आणि बीला असाइन होते. आता ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, फंक्शनची सुरुवात ओपनिंग कर्ली ब्रॅकेट नव्हती, जशी मेनची सुरुवात पण ओपनिंग नव्हती बघा. क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, जसं इथं पण ओपनिंग ब्रॅकेटनं झाला आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट नव्हते. ओके, स्टार्ट ऑफ द फंक्शन, इथं फंक्शनचं स्टार्ट झाला, म्हणजे ओपनिंग कर्ली ब्रॅकेटनंतर फंक्शन स्टार्ट झाला आहे. ओके, ही कमेंट लाईन आहे, लक्षात ठेवा. कमेंट लाईन्स आहेत. ही लाईन कमेंट आहे, ही लाईन कमेंट्स आहे. ही फक्त आपल्याला गाईड करते, माहिती देण्यासाठी म्हणून आहे, ती करण होत नाही. आता इथं INT सी एक व्हेरिएबल घेतले. परत पुढच्या लाईनला C इज इक्वल टू A+B. आता ए आणि बीला व्हॅल्यू असाइन झालेत. एला 23 आणि बीला 56. या दोघांची बेरीज होते आणि बेरीज किती येते? 79. आणि 79 कोणाला असाइन होते? या सी व्हेरिएबलला 79 असाइन होतं. त्याच्यानंतर रिटर्न सी आहे बघा. रिटर्न सी याचा अर्थ काय होतं की सीची व्हॅल्यू मागं परत देण्यात येते. ओके, मागं परत देण्यात येते. मात्र सीची व्हॅल्यू कुठल्या टाईप आहे? सी कुठल्या टाईपचा आहे? इंटिजर टाईप आहे बघा. सीला किती असाइन झालं? 79. ओके, सी कुठल्या टाईपचा आहे? इंटिजर टाईपचा आहे. हे रिटर्न करतं सी, म्हणजे रिटर्न सी मागं पाठवतं, म्हणून या फंक्शनची रिटर्न टाईप INT आहे बघा. समजा हे सी इथं फ्लोट असतं, तर रिटर्न टाईप इथं फ्लोट असते. म्हणजे जे रिटर्न करत आहे त्या प्रकारची त्या फंक्शनची रिटर्न टाईप पण असते. ह्याला म्हणायची रिटर्न टाईप बघा. हे सम हे फंक्शनचं नाव आहे. AB ही 2 आर्ग्युमेंट्स आहेत किंवा त्याला पॅरामीटर म्हणतात, आणि INT हे जे दिसते हे रिटर्न टाईप आहे. म्हणजे जर फंक्शन काहीतरी मागं रिटर्न करत असेल तर ते कुठल्या प्रकारचं डेटा रिटर्न करतं, ते रिटर्न टाईप आहे. तर त्यानं रिटर्न केले किती? 79. ओके, आता ह्याला कॉल कुठून आला होता? मगाशी इथून कॉल इथं आला होता. हे सगळं झालं. आता कॉल रिटर्न येतो. रिटर्न कुठं येतो? साहजिकच ज्यानं कॉल केला आहे त्याला रिटर्न जातं. म्हणजे इथून कॉल इथं आला होता, हे सगळं झालं. आता हे उत्तर परत कुठं आलं? इथं आलं. म्हणजे ह्या पूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू किती झाली? 79. ओके, पहा, इथून इथं कॉल आला, हे सगळं झालं, हे रिटर्न झालं. ओके, रिटर्न 79 आलं. म्हणजे ह्या पूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू सम जी दिसतं, ही जी स्टेटमेंट दिसते आपल्याला सम. ओके, सम num1 num2 ह्या एवढ्या स्टेटमेंटची व्हॅल्यू किती झाली? 79. आणि हे 79 कुणाला दिलं आहे? 79च्या अगोदर ॲड असं दिलं बघा, ॲड इक्वल टू 79. त्यामुळे ॲडला व्हॅल्यू किती असाइन झाली? 79. म्हणजे ही 79 कोणाला असाइन झालं? ह्या ॲडला. पुढं प्रिंट एफचं काम परत काय? प्रिंट करणं. तर रिझल्ट इक्वल टू इथे दिसतं बघा, रिझल्ट इक्वल टू ॲडची किंमत किती आहे? 79. ते 79 ते दाखवतो.
ओके. तर बघा हे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आहे फंक्शनचं. म्हणजेच काय की हे एक डेमो बघतो आहे आपण, लक्षात ठेवा. एक डेमो, एक छोटंसं एक्झाम्पल बघतो आहे की फंक्शन कसा लिहायचा, फंक्शन काय असतो. तर इथं जो दिसतो सम, लक्षात ठेवा हा फंक्शन लिहिला आहे, लक्षात ठेवा आपण फंक्शन डिफाईन केला आहे. तर हा फंक्शन जो आहे सम, तर समच्या आतमध्ये ओपनिंग कर्ली ब्रॅकेट क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आहे, त्याचा हा कोड आहे. तर सम, तर बघा फंक्शन सम हा फंक्शन आहे, तर त्याची डेफिनेशन काय आहे बघा. फंक्शन इज अ सेल्फ कंटेन्ड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. म्हणजे सम हा फंक्शन आहे की सम हा फंक्शन आहे, त्याच्या आतमध्ये स्वतः त्याच्या आतमध्ये स्टेटमेंट्स आहेत की दॅट परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. आणि या स्टेटमेंट्स काय करतात, तुम्हाला सम देतात, म्हणजे ॲडिशन करून देतात. तर कुठलाही फंक्शन, जसं इथे मेन फंक्शन आहे, प्रिंटएफ फंक्शन, स्कॅनएफ फंक्शन, सम फंक्शन. ओके, यातला मेन आणि बघा यातलं मेन, हा मेन फंक्शन आणि सम हे दोन युजर डिफाईन फंक्शन्स आहेत. आणि प्रिंटएफ आणि स्कॅनएफ जे आहेत हे प्री डिफाईन किंवा बिल्ट इन फंक्शन्स आहेत. ओके, तर फंक्शन म्हणजे काय की ज्याच्या आतमध्ये स्टेटमेंट्स असतात आणि ते दिलेलं काम पूर्ण करतं, ह्याला म्हणायचं फंक्शन. ह्याचा उपयोग काय होतो, तर तुमचा मोठा प्रोग्राम असेल तर त्याची विभागणी करण्यासाठी, जसं इथंच या प्रोग्रामची मी विभागणी केली, एक मेन फंक्शनमध्ये आणि दुसरं सम फंक्शनमध्ये. तसंच तुम्ही कॉलेजचं सॉफ्टवेअर समजा असेल, मेन समजा, मेनच्या आतमध्ये अशाच प्रकारे छोटे छोटे सम असलेलं आहे की, तसेच टीचर, स्टुडंट, लायब्ररी असे फंक्शन्स तुम्ही ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये टीचरच्या विषयी कोड, स्टुडंटच्या विषयी कोड, म्हणजे त्याला नाव द्या. काय, जसं इथं सम नाव दिले मी, फंक्शनला नाव काय दिले मी, इथं सम दिले. तसं तुम्ही त्या फंक्शनला नाव टीचर द्या, त्याच्या ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या टीचरच्या संदर्भाने काय असेल ते द्या. तसंच स्टुडंट नावाचं फंक्शन लिहा, त्याच्या आतमध्ये त्याच्या संदर्भाने काय असेल ते लिहा. ओके, म्हणजेच काय की फंक्शनचा उपयोग करून आपण खूप मोठे सॉफ्टवेअर्स, मोठा प्रोग्रॅम्स गुंतागुंतीचं असेल तर त्याची विभागणी करू शकतो. आणि त्याच्यामुळे त्याची आपल्याला रचना करताना, समजून घेताना, ते मेंटेन करताना खूप सोपं जातं.